तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एका पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर मित्रांनो, हा जो पेरूचा प्लॉट आहे ह्यात गवत पण भरपूर झालेला आहे. आणि मित्रांनो, हे जी रान आहे ना, ही चुनखडीचं रान आहे मित्रांनो. आणि तिकडच्या साईडला आपण जर बघू, म्हणजे आपल्याला जर दिसत असेल तर तिकडच्या साईडला झाडं चांगले आहेत आणि इथं जरा झाडं बारीक पण आहेत. आणि इकडं झाडांचं म्हणजे जाण्याचं प्रमाण पण भरपूर आहे. चुनखडीमुळं मित्रांनो त्यात मर रोग पण जास्त येतो आणि त्यात झाडांमध्ये न्यूट्रिशनची कमी जाणवते बघा मित्रांनो. फेरस झिंक कमी जाणवते ह्यात. त्यानंतर हे बघा मित्रांनो, झाडं अशी बारकी राहिलेत. तर जेव्हा चुनखडीचं रान असतं तर त्यात मित्रांनो त्याला आपल्याला एकच उपाय आहे, त्यात जिप्सम टाकणे. जिप्सम मित्रांनो साधारण 2.5-3 टन तुम्हाला एकरी टाकावं लागेल. तेव्हा चुनखडीची रानं तुमची आपटेक चांगलं करतील न्यूट्रिशन, तेव्हा तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चुनखडीच्या रानात जर तुम्हाला कोणती बाग लावायची असेल तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट न लावता आधी जिप्सम टाकून घ्या. जिप्सम टाकल्यानंतरच तुम्ही बाग लावू शकता.